कपडे घातले म्हणजे संत म्हणायचं नाही. हा, संत साडीमध्ये असू शकतो, संत पॅन्टीमध्ये असू शकतो, संत बरमुड्यामध्ये असू शकतो, संत काळ्या पॅन्टीत असू शकतो, संत कपडे असले तरी असू शकतो, संत नसले कपडे तरी असू शकतो. संत कोणता पोशाख नाही, संत कोणती त्या ठिकाणी अवस्था नाही, तर एका स्थितीचं नाव म्हणजे संत. परिस्थितीचं नाव म्हणजे संत नाही, तर मनस्थितीचं नाव म्हणजे संत. आजकाल माणसांचा बराच पूर्वग्रह होतो, फॅशन गेल्यात, बऱ्याच झिपऱ्या वाढवलेल्या असल्या म्हणजे खूप मोठा महात्मा, बरेच साज श्रृंगार असणारे, काय म्हणतात दिमागामध्ये असणारे वेगळी कपडे म्हणजे संत. या परिभाषा चालल्या आणि लोकही त्याच्याच उदाहरण. यांना बाकी काही म्हणायचं नाही, काळनिमी म्हणायचं. कोणते? काळनिमी. द्रोणागिरीच्या मार्गामध्ये रावणाने प्रेरित केलेला हा कोणता वेश? सामान्य वेश धरून बसला होता का हा काळनिमी? यांच्यापेक्षा भारी वेश धरला होता त्याने. तुकोबारा म्हणतात, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. अंगावर एखादं भगव परिधान केलं म्हणजे तो संत झाला. म्हणजे मग एखादं पुत्र भगवान, मग त्याला संत म्हणायचं नाही. तुकोबाराने स्पष्ट सांगितलं, तेची संत, तेची संत. तेची संत, तेची संत. ज्यांचा हेत विठ्ठली, न जाणती काही टाणाटोणा. अंडरटेक करा या वाक्यात, न जाणती काही टाणाटोणा. आगारा धुपारा हे मंत्र तंत्र, हे यंत्र, झाड छू पोशाख संत नाही म्हणतात. हे अंधश्रद्धा. कोणता पोशाख म्हणजे संत नाही, कोणती जादू म्हणजे संत नाही, कोणता टाणाटोणा, कोणता मांत्रिक यांत्रिक म्हणजे संत नाही, कोणती विद्या म्हणजे संत नाही, आणि कोणतं पाठांतर म्हणजे संत नाही. तर ज्याचा उद्देश केवळ विठ्ठलनाथ आहे तो संत आहे, ज्याला की प्रभूच्या नावाशिवाय काही सुद्धा नाही. ज्यांचा हेत विठ्ठली, न जाणती काही टाणाटोणा, नामस मरणा वाचो. अखंड प्रभूचं ध्यान तो खरा संत. आणि त्या नामाची जिथे चर्चा होते, त्याची कथा होते, त्याचं नाव आहे सत्संग.
आणि तो मानवी कल्याणाचा आहे. केवळ मानवाचं कल्याण होत असेल तर त्याच ठिकाणी होतं बाबा. तिथेच त्या ठिकाणी हा सत्संग चालला. संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. कभी की संग लागे तेरी अच्छी बनेगी. कभी की संग लागे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बनेगी बनेगी. वो तेरा बड़े भगरे तेरी अच्छी बनेगी. अरे वाह.
दिव्य हा सत्संग आहे बाबा. मानवी कल्याण केवळ त्यामध्ये आहे. म्हणून परमार्थ हा केवळ परिस्थितीचा विषय नाही, तर परमार्थ हा मनस्थितीचा. परमार्थ हा परिस्थितीचा नसतो. परिस्थिती तर उलटी माणसाला बिघडीते. जितकं माणसाकडे ऐश्वर्य यावं तेवढा उन्माद येतो. परिस्थितीचा परमार्थ नसून तर परमार्थ हा मनस्थितीचा. परमार्थ हा कोण्या कृतीचा विषय नाही, तर परमार्थ हा वृत्तीचा विषय. कृती महत्वाची नाही परमार्थामध्ये, परमार्थामध्ये वृत्ती महत्वाची. असा हा दिव्य सत्संग या भगवताच्या रूपाने. आणि या सत्संगाची गाथा हरिकथा म्हणजेच भागवत. एवढं का सांगतो तुम्हाला, तर या सत्संगाचं महत्व सांगणारी गाथा म्हणजे भागवत. धर्म प्रोचित कैतवोत्र परम निर्मत्सरा क्षेद्यवादवमत्रवस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किम्वा परमेश्वरः सद्यो रुद्रेति अवर्धते तत्र क्रतुवेतक्षणात्. ही अशी कथा आहे की जर माणसाच्या इथे स्थित झाली ना, तर मत्सर, कपट, दंभ, अहंकार याला बाजूला फेकणार. आणि हे जर इथं असतील ना, तर कथा इथे नाही असं. जहाँ राम है वहाँ नहीं काम, जहाँ राम है वहाँ नहीं काम, जहाँ काम है वहाँ नहीं राम. तुलसी दोन रह न सकही रवि रजनी तथा. गोस्वामी तुलसीदास म्हणतात, अंधकार आणि प्रकाश एकत्रित राहील तो. आता ही लाईट चालू आहे, कितीही प्रयत्न करायचा अंधार आणावा. अंधार नाही अंधार. आता हा प्रयत्न कर. अरे अंधारच त्याला म्हटलं जातं. खरा प्रकाश आहे का अंधकार आहे? खरं सांगा बरं मला. प्रकाश खरा आहे का अंधकार खरा आहे? एखाद्या रूम मध्ये अंधकार आहे. हो काय झालं दिसा ना तुम्हाला? काय अंधकार आहे. अंधकार आहे मग पडून आला. मग खरं आहे ना. मग ते 2-4 किलो आणा बरं बाहेर काढा. पण मी म्हटलं खरं आहे. एखाद्याला जर आकारमान आहे असेल तर त्याला ढकलून बाहेर काढता येईल. किती टोपले घेतले, सगळे जरी गेलो आणि टोपल्या बकेटी घेऊन अंधार काढायला सुरुवात केली. म्हणून अंधारातून बकेट बळी बाहेर आली. अंधारातून बळी बाहेर आली. मला वाटतं बाहेर आणता आणता माणसं नेली तरी पण अंधकार निघणार. निघेल अंधकार तिथून नाही. मग खोटा म्हणायचा का खरा म्हणायचा? मग खोटा. आपण मध्ये दिसाला ना खोटा म्हणा म्हणजे अंधकार मध्ये आहे. काढायला गेलं तर निघत नाही. अरे बाबा अंधकार खरा नसतोच. अंधकाराचे अस्तित्व म्हणजे प्रकाशाची अनुपस्थिती. हे अंधकाराचं अस्तित्व. अंधकार घालायचा काही करायचं नाही. तिथं प्रकाश प्रज्वलित करा. दिवा लावा, अंधकार पडून जाईल. तसं या हृदयामध्ये असणाऱ्या जीवनातील अनेक सुख, दुःख, तृष्णा, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार आदी षड विकार, इतरांबद्दल असणारा मत्सर, अनेक गोष्टी ज्या हृदयामध्ये बसलेल्या त्या खिचडी स्वरूपाने यांना बाहेर जर काढायचं असेल तर एकच करा. या हृदयरूपी आकाशामध्ये राम नामाची ज्योत प्रज्वलित करा. त्या माझ्या प्रभूला ठेवा. हे सगळे पडून द्या. आणि ही हृदयामध्ये
मूर्तिमंत स्कंद आणि मूर्तिमंत शास्त्र म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. बोलिए श्रीमद भागवत महापुराण की. या भागवताची ही पावन पुण्यदायिनी पापनाशिनी पवित्र जीवनदायिनी अशी कथा, कुरुक्षेत्राचं महान अशा प्रकारचं तीर्थ, आपणा सर्व भाग्यवानाची उपस्थिती, श्रावणासारखा पवित्र असा मास आणि सोमवार सारखी असणारी उपासनामय अशा प्रकारचा हा दिवस आणि त्यामध्ये भागवताची खरी कथा. मला वाटतं हा संगम मला जीवनामध्ये क्वचितच मिळाला. याच्याकडे मिळेल का नाही माहीत नाही, पण हा कवरचा कामा नाही एवढंच मला म्हणायचं. सगळं भोगलो जीवनामध्ये, दररोज भोगत आहोत, भोगतो आणि भोगणारच आहोत. पण हे क्षण अपूर्व असतात. संचिताला छेद देणारे हे क्षण असतात. बलवत्तर असणारं जे संचित आहे ना माणसाच्या पाठीमागे कर्म रूपाने लागलेलं, त्याला छेद देणारे असे काही क्षण असतात. आणि त्याच्यातला क्षण म्हणजे असणार हा. बाबांनो, मी आत्मीयतेने आणि वस्तुस्थितीने सांगतो, नाहीतर सर्व श्रोत्यांना माहिती आहे या सर्व गोष्टीच्या ठिकाणी. पण या गादी म्हणजे भागवत म्हणजे माझा प्राण, हे सगळ्यांना. तुम्ही म्हणाल मला जास्त प्रेम तुम्ही कशावर करता? भागवतावर जेवढं करतो तेवढं मी माझ्या स्वतःवरही करतो. फक्त काय ते दाखवायचे नसतात. मग त्याचा परिणाम एवढा माहिती आहे की भागवताचा असताना त्या ठिकाणी भगवत प्रभूची कृपा, अरे एवढा मान सन्मान प्रतिष्ठा, त्याची भक्ती, हे ऐश्वर सगळं त्याच्यामुळेच तर. तो प्राण, तो कल्पवृक्ष आहे, मागाल ते फक्त तेवढं निष्ठेने बसलं पाहिजे आणि त्याला शरण दिलं. हजारो वर्षाची ही पुनीत गाथा, जो त्याला शरण गेला तो परत या पुनरुक्ती जन्माला नाही. ही अशी पवित्र कथा, हा योगायोग खूप भाग्य. कुरुक्षेत्रासारखं क्षेत्र, या ठिकाणी पशु पक्षी मेला तरी तो स्वर्गालाच जातो. अन्न त्यागाने बघा, पशु पक्षी कसाही मरू द्या, तो स्वर्ग. गुरुने एवढं या भूमीमध्ये स्थापित कर. तुम्ही काल फिरलात ना बरंच. हे बघा, मलाही इथल्या घटना कथा म्हणाल तर यतंभूत माहिती आहे. महाभारतातील प्रभूच्या कृपेने सर्व कथा, महाभारत कोणी म्हटलं महाराज वर्षभर सांगायचं तर सहज सांगू शकेल इतकं सर्व प्रभूच्या कृपेने आहे. पण इथं कोण्या स्थानाला काय नाव दिलेलं आहे हे इथं राहिल्याशिवाय कोणच करणार. बरोबर आहे ना? ती घटना नेमकी अशी या भूमीमध्ये घडली, पण कोणत्या ठिकाणी घडली, कोणती कुठे घडली हे इथं राहिलं तरच करणार नाही. या भूमीमध्ये जास्त मलाही राहण्याचं सौभाग्य लाभलं नाही. आलो एकदा दोनदा तेही आम्ही नियोजनासाठी, आणि तेही परत एकदा तर सुरुवातीला आलो होतो ज्या वर्षी आपण द्वारकेला सत्संग केला होता त्या वर्षी. म्हणजे त्याच्या पहिल्या वर्षी 2013ची गोष्ट आहे. द्वारकेला होतो, तिथून अहमदाबादला, आणि अहमदाबादवरून अर्जंट तिकीट बनवून आम्ही अंबाल्याला आलो, आणि अंबाल्यावरून इथून परत हरिद्वारला, आणि सत्संग हरिद्वारला आयोजित केला त्या वर्षीची गोष्ट. त्यावेळेस मी इथं मुक्कामाला राहिलो नव्हतो. मी पेहवा म्हणून ठिकाण आहे, पेहवा, इथून 25 किलोमीटर असणाऱ्या अंतरावर आहे, की ज्या ठिकाणी खूप त्या कोंडाला अति महत्व आहे. त्या पेहवा या तीर्थाला, हे सरस्वती नदीच्या किनारी बसलेलं क्षेत्र आहे. लक्षामध्ये घ्या, सरस्वती नदीच्या किनारी. तुम्ही पाहालच पेहवा, खूप त्या तीर्थाला महत्व आहे. असं मानलं जातं की सर्व कौरवांची आणि पूर्वजांची असणारी क्रिया जी उत्तर क्रिया आहे त्या ठिकाणी केली जाते. काही इतरही दुसरे ठिकाण आहे, त्याचं नाव मला आता स्मरणात नाही. अशा 2 ठिकाणी क्रिया झालेल्या आहेत. तिथं राहिलं
इथं मुक्कामाला नाही राहिलो, आलो पण मुक्काम नाही केला. एकटं काय माहित होणार. त्याच्यानंतरही परत आलो. हा एकदा राहिलो होतो मध्ये 2020ला. म्हणजे मला याच्यातून हे सांगायचं की हे स्थानं जे आहे ते विचारात घ्या. आता रिक्षावाले तसेही तर एवढे ठरवणारे आहेत असं मला वाटलं नाही. चांगले आहेत रिक्षावाले, तर 10-5 रुपये थोडा पोटा पाण्यासाठी बिचारे फिरतात तेही. हा आपलाही काय गोणीचा पाय वाकडा होणार आहे. 100च्या जागी 110 गेले काय 75 गेले. हा गावाकडे असे नाही तरी किती चॉकलेटला जाते, लेकरायच्या कुठे ते टोसाला जाते, चिवड्याला जाते, भिळीला जाते, कशालाही जाते. आणि बरं त्याच्यातून फायदा काय? फायदा अजिबात नाही, नुकसानच. गेलं तर दवाखान्यातच जाण्याची गरज पडते. हा म्हणजे असा विचार केला माणसाने त्या दृष्टीने तर ठीक आहे. असतात तसे फसवणारे रिक्षावाले मला चित्रकूटचेच वाटले. हा फसवलं, भांडणं, खटखटी केल्याशिवाय त्यांचं मिटतच नव्हतं. हा अरे आम्हाला 60,000 रुपयाला फसवलं तर तुमचं काय ते आश्रमाला. एका दिवसाचा ते आपली गायत्री आश्रमाचा 3 आश्रम केले होते. गायत्री आश्रमाचा 60,000 रुपये चार्ज होता एका दिवसाचा. आबा पण योगायोगाने ट्रेन मध्ये ती पावती आणि ते शर्टच हारतो. झंझटी करता करता बऱ्याच जणांना माहिती आहे मी संध्याकाळी जेवण संध्याकाळी 9 वाजता करतो. त्या झंझटी सोडता सोडता बेजार म्हणून आबा यांना देऊन टाका 60,000 रुपये जास्तीचे. आपली चूक समजा ती पावती हरपली. एका दिवसाचा किराया त्यांनी जास्त घेतला. म्हणजे पोहोचलो त्याही दिवसाचा घेतला, चाललो त्याही दिवसाचा घेतला. सकाळी चाललो तरी घेतला. आपण त्या ठिकाणी आलोच असताना खूप संध्याकाळी त्याही दिवसाचा घेतला आणि गेलो संध्याकाळी तर त्याही दिवसाचा. आणि ते तिथं भगवे कपडे घालून बसलेले होते सगळे. आता भगव्या कपडेवाल्याने असं केलं म्हणलं रिक्षावाले पण काय अपेक्षा करा. राधे राधे. आणि मग आमच्याकडे कुठं पैसे अर्जंट आबानी त्या ठिकाणी त्यांच्या नावावर पुरीचं बिल आलेलं होतं. ते गावाकडून ट्रान्सफर करायला लावलं, त्याला पैसे दिले आणि मी म्हणलं आता पुढे आला की बघा बाजूला एक छोटा वाद झाला त्यांच्याशी आणि मग आम्ही तिथून निघालो. पण इथं असे काही मला लवाड लोक वाटली नाही. खूप सज्जन माणसं आहेत रिक्षावाले, सर्व असे करून राधे राधे अनुभव येतात. आणि म्हणून मी एक सांगेल तुम्हाला की छोटं पुस्तक आहे ना ते घ्या. त्याच्यामध्ये मला रात्री आमचा ड्रायव्हर आहे त्याने आणून दिलं. हा मी त्याच्या बसल्या बसल्या रात्री बघितलं तीर्थाची त्यांनी कोणतं तीर्थ अशी छोटी छोटी माहिती दिलेली आहे. रात्री त्या पुस्तकाला 2 वाजेपर्यंत वाचून काढलं सगळं टोटल. 12:30 पावणे 1ला वाचायला बसलो आणि 2 वाजता आबा म्हणे झोपा. मी म्हणलं तुमचं झोपा. त्यांना लाईट बंद केल्याशिवाय झोप येईल आणि मला लाईट चालू असल्याशिवाय येईल. आमचाच वाद तेवढे उचलावर तुमचं दिलं जाऊ कथा म्हणतो मग गप. राधे राधे. ते पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये तीर्थ काय आहे काय नाही वाचा. छोटा असेल मोठा असेल. आमची एक दृष्टी कशी बनली आहे माहिती का तुम्हाला? एखाद्या ठिकाणी खूप मोठं मंदिर बनलं म्हणजे मोठं तीर्थ आहे या दृष्टीने तीर्थाकडे पाहायचं नसतं. तीर्थाच्या ठिकाणी मंदिरही जरी नसेल तरी तीर्थामध्ये महत्व असतं त्या स्थानाचं, त्या भूमीचं आणि त्या ठिकाणाच्या त्या मातीचं महत्व असतं. तीर्थ म्हणजे वंदन खरं मातीचं असतं. अशा तीर्थावर न जाणो असा एखादा ब्रह्मवेता महापुरुष आपल्या अगोदर येऊन गेलेला असेल की ती त्याच्या चरणाची धुळी आमच्या मस्तकाला लागेल, जीवन पावन होईल. अशी एखादी देवता त्या ठिकाणी दर्शनाला अशा या श्रावण मासामध्ये आलेली असते त्या तीर्थाच्या अदृश्य रूपाने. काय जाणो आमचं भाग्य, काय त्या देवतेचा संग आम्हाला घ्या. मग तीर्थ म्हणजे आमचं चकाचक जरा पायऱ्या, जरा चांगलं काही चकाचक माती. अरे खरं बंधन असतं त्या भूमीच्या धुळीच, त्या तीर्थाच्या असतं त्या धुळी मस्तकाला लावणं, तो माथा तिथे टेकणं, एखादा चरणकर आपल्या भाली लागणं, हे खरं दर्शन असतं. हे बघा. आणि रिक्षावाल्याला सांगायचं हे बघ हे सिरियल लक्षात कुंकून जाणं बरोबर आहे, पण आम्ही गेलो ना या पुस्तकातलं स्थान त्याला हे बोली करायची. इथं काय घडलेलं होतं काय तुला गैराच्यासारखं फिरता येणार नाही. 10 रुपये आगाव काय
पण इथं काय घडलं होतं, कसं घडलं होतं हे तुला 2 मिनिटं आम्हाला उभा राहून सांगावं लागेल. तुला सांगता असेल नसेल, आऊट बाजूला हो, दुसरा रिक्षावर काय. म्हणजे गाईड आणि त्यांना सर्व माहिती असते स्थानिक की कुठं काय घडलेलं आहे, काय झालेलं आहे. त्याला बाजूला घे. आणि बघ आम्ही पुस्तकावर राईटच करत चल आणि त्याला एवढंच दाब द्यायचा फक्त की पुन्हा आम्ही महाराजांना नेऊन दाखवतो. त्याच्यात काही एखादं तीन राहिलं तर मग तुला आम्ही तुझा नंबर लिहू खोट उगा त्यांना व्यवस्थित तुला नंबर वगैरे याच्यावर लिह म्हणायचं. म्हणजे आम्ही लगेच महाराजांना पाठवतो कोण्या रिक्षाने फिरायला तुझं नाव आणि नंबर. 10 रुपये आगाव घेऊ द्या, काय फरक पडतो. आणि अशी मात्र सर्व तीर्थ बघा, कारण की कुणी मला येऊन विचारतात, मलाही मोजकेच माहिती देतात. इतर तीर्थामध्ये माहिती होतात पण इतरही मला सगळे माहिती नाही. मग तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करणं मला योग्य वाटत नाही. राधे राधे. फक्त मात्र कोणतं तीर्थ दर्शनाचं ठेवू नका, बाकीचं मी तुम्हाला सांगतच राहील. कारण की अशी पर्वणी पुन्हा येणार नाही. असा हा दिव्य सत्संग करण्यासाठी 88,000 ऋषींना सर्वांनी नम्र विनंती केली, हात जोडल्याने विनंती करतात. त्वया पुरायत्या शानि पुराणानि एत्या साईच्या नग अख्यातानि विधितानि धर्मशास्त्रानि हे प्रभू, आपण सर्व पुराणामध्ये, सर्व शास्त्रामध्ये आणि इतिहासामध्ये पारंगत आहात. कृपा करून आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत हे आम्ही विचारत आहोत आणि आम्हाला त्याची उत्तर द्या, अशी विनंती सूत महर्षींना 88,000 शौनकाधिक ऋषी आणि करू लागले. म्हणजे पहिला आमच्या मनामध्ये प्रश्न येतो, मानवाचा परमधर्म काय. परमधर्म काय. दुसरा प्रश्न केला की आम्ही कोणी द्वार बदलला की भक्ती बदलची आमची, नेमकी देवता मोठी कोणती आहे, हा दुसरा प्रश्न त्यांनी केला. तिसरा प्रश्न केला, म्हणा भगवान तर राजन्म आहे आणि मग त्याचा जन्म कसा, देवकीचा आणि वसुदेवाचा पुत्र कृष्ण कसा, राम आणि कौशल्याचा पुत्र राम कसा, तो तर अजन्म आहे ना, त्याचा जन्म होत